तालुक्यामध्ये ज्या अवैध वीजभट्ट्या आहेत त्याच्यामुळं पूर्ण तालुक्याच्या लोकांना त्रास होत आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी आत्मदहनासारख्या अनेक वेळा प्रयोग केला, पण त्यांचं मागणं कोणी मान्य केलेलं नाही। तहसीलदार तुळजापूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांनी स्पष्टपणे असं पत्र दिलेलं आहे की हा विषय आमच्या अखत्यारीत नाही, हा विषय पूर्णपणे प्रदूषण मंडळ लातूर यांच्याकडे जातो, तुम्ही यांना संपर्क साधा। गेल्या 2-3 वर्षामध्ये गणेश पाटील यांनी किमान 15 ते 20 निवेदन दिलेले आहेत, पण अद्याप या प्रदूषण मंडळाचे जे प्रमुख अधिकारी आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आता शेवटचे मार्ग संपले। आता त्याला पूर्ण बोललेला आहे 11 ऑगस्ट 2025 रोजी या प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करतील आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम करण्याचा निर्णय घेतील।